आजचा विषय हाजी हजरत ख्वाजा मोहम्मद जिलानी साहेब. साधं गणित आहे कुलकर्णी. हे कार्य जे आपण करतोय हे कोण करतंय काय सांगाल तुम्ही? तुम्हाला सकाळी 7ला बोलवलं, आरतीच्या अगोदर विडा मांडायला सांगितलं जातं, हातपाय धुयायला सांगितलं जातं. लक्षात आलं का? अशी कार्यप्रचना तुम्ही जर बाहेर ठिकाणी जर अनुभवली मग कुठेही बघायला मिळत नाही. कारण मंदिरात तुम्ही गेला काय नाही गेला काय, देवाचे जी काही मूर्ती आहेत त्यापेक्षा तुमची कमेंटमेंट असती त्या पुजाऱ्यांशी. कोणाची कमेंटमेंट असती? पुजाऱ्याला फोन करता, आम्ही येतोय, अभिषेक आमचा करायचा आहे. मूर्ती जागेवरच आहे. मूर्ती कुठे हल्ली? काय सांगितलं? मंदिरातली जी मूर्ती आहे वर्षा हल्लेली बघितली कधी तू? तुझ्या घरी आली, चहा पिली आणि परत मंदिरात जाऊन बसली, असं कधी बघितलंस तू? पण पुजारी का घरी येईल, चहा पिल, मंदिरात जाईल. लक्षात आलं का? तर आपल्याला आज अभ्यास काय करायचा आहे की ख्वाजा मोहम्मद जिलानी साहेबांनी जे कार्य उभारलं आणि तुमच्या मनात जे चाललेलं कार्य आहे, लक्षात आलं का, याचा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. साधं गणित आहे. मी मग आता सांगितलं तुम्हाला की तुम्ही पानाचा विडा नारळ आणता, कुणाच्या आज्ञेनं आणता? तुम्हाला सांगितलं धूतवस्त्र वापरा, आसन वापरा, सकाळी अमुक वाजता उपस्थित राहावा. हे आज्ञा कुणाची आहे? लक्षात घ्या, ही आज्ञा ना श्रीपाद दादाची ना कुठल्या सेवकाची, ना कुठे लिहून ठेवलेली आहे. ही आज्ञा आहे मोहम्मद जिलानी साहेबांची. काय सांगितलं? की ज्यांचा निवास बगदादमध्ये, कुठं आहे? बगदादमध्ये 1077 साल, आता साल कुठलं चाललंय? 1900, 2000, 1077 साली जन्म घेतला. 88 वर्ष त्यांचं आयुष्य होतं. ते या कार्याचे सूत्रधार आहेत. सचिन कोण आहेत? एखादी लात जरी मारली गेली ती त्यांची आज्ञा नसते. ती मायेचा हात जरी अंगावर आला तो त्यांच्या आज्ञेने तुमच्यावर असणार आहे. तुमचं आणि माझं नातं आहे ना, काहीच नाही. तुम्हाला काय वाटलं तुमचा कोणते श्रीपद आहे? हा, मी तुमचा कोणच नाही, मी त्यांचा गुलाम आहे. काय सांगतोय? मी हे जे कार्य करतोय हे त्यांच्या आज्ञेनं करतोय. याची भक्ताला जाणीव पाहिजे. भक्ताला जाणीव काय पाहिजे? गुरु आज्ञा म्हणजे काय? आज तुमची इच्छा झाली काय ना, दादा आपल्या ऐकत नाहीत, आता मोहम्मद जिलानी बाबांना जाऊन सांगूया आपण, तर तुम्हाला बगदाद गाठावं लागेल. कुठं गाठावं लागेल? बगदाद. इराकमध्ये जन्म झाला, इराणमध्ये त्यांच्या समाधी आहे. आजचा जो विडा तुमचा चढला जातो हा विडा त्यांच्यापाशी पोचतो आणि त्यांच्या माध्यमातून तुमच्या इष्ट देवतेपाशी पोचून तुमचा विषय मार्गी लागतो. असा हा गुरुबळगाचा सिद्धांत आहे. काय सिद्धांत आहे? तुमचा विडा कुठे पोचतोय? ख्वाजा साहेबांच्या मझारीवर पोचतोय. तिथला दुवा तुमच्यापर्यंत पोचतोय. डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी आहेत ना सगळ्या, डोक्यातल्या गोष्टी आहेत. सचिन, डोक्यातल्या गोष्टी आहेत का डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी आहेत? हा, म्हणून मी सांगितलं की गुरु समजायला तुम्हाला काही वेळेस
50-50 वर्ष लागतात, गुरुच कळत नाहीत. तुमची कामं करणं हा आमचा जन्म नाही आहे. पण का करतो? तर परमार्थाची तुम्हाला गोडी लागावी म्हणून. काय सांगितलं? तुम्हाला परमार्थ काय आहे त्याचं ज्ञान व्हावं म्हणून ह्या विभूती कृपा करतात आपल्यावर. काय करतायत? आता तुम्ही मगाशी सांगितलं वाक्य मला की 1:30 वाजता झोपायला वाजतात. असं कधी ह्याला वाटू नये की 6 वाजता जाऊन दादांची पैकी बसावं सेवेला. कारण षड्रिपू आहेत. तुमचा जो देह आहे ना याच्यावर विकार आहेत आणि विकार तुम्हाला खातायत. काय करतायत? विकार तुम्हाला खातायत. तुम्ही यातनं बाहेर कधी पडाल? कधी बाहेर पडाल? बघा ना, अभय वचने हृदयी धरिता जन्म मरण गेले. ही वचनं आहेत. पायधुनात यावं, आरतीच्या अगोदर विडा चढवावा, धूप फिरण्या अगोदर तिथं आपण हजर पाहिजे. धूप फिरला म्हणजे काय झाला? विभूतींचं आगमन झालं. आणि हे कार्य असं आहे, कळी काळाचे भय न धरा. म्हणजे तुम्हाला जगात जरी आग लागली तरी ती विझवायचं काम हे गुरु करणार आहेत. लक्षात आलं का? अशा ह्या मोहम्मद जिलानी साहेबांच्या आदेशानं, त्यांच्या रचनेच्या नियमानं आज आपलं कार्य 24 वर्ष झालं चालू आहे. किती वर्ष चाललंय? 24. आता मूळ सिद्धांत तुमचा काय होता? आज समजा साधं गणित आहे. तुम्ही एखाद्या देवाला गेला, तुमच्या कुलदेवतेला गेला, कुलदेवीला गेला, तर तिथं पाडाचा विडा, नारळ, देवी असली तर ओटीची, खडा नारळाची ओटी, देव असेल तर नारळाचं फळ, आणखी काय असेल ते त्याचा काय पोशाख. अशी पद्धत पूर्वी पार होती किंवा आजही आहे. वर्षाचा खर्च किती आहे? साडीचा खर्च किती येतो? हा, तुझ्या साडीचा मी सांगतोय, तू देवीच की. हा, घेईल तशी म्हणजे प्रेमाने घेतली नवऱ्याने तर हजारात आहे की नाही. माहेरनं आणली तर काय भावाच्या ऐपतीनुसार 1500 चालते. आणि आपल्यालाच पाहिजे असली तर आणखी जर स्टँडर्ड तर 3, 4, 5 शालू वगैरे तर बोलायचं गणित नाही आहे का नाही. पण कुलदेवी जिला मानतोय तिला आपण काय घेतोय? फडकं. 10 रुपयाचा पीस घेताना 10 वेळा विचार करतो. काय सांगितलं? ही मानसिकता आहे. दिल खोल के करना चाहिए. कैसा करना चाहिए? होतंय का? देवाला देताना हात आखूड असतो. लक्षात आलं का? म्हणून बाबांनी सांगितलं तुझं कर्मकांडच नको. पानाचा विडा, नारळ, दक्षिणा एवढे ठेव. त्या देवीला सांगतोय मी की तुला देसाठी तुझा भक्त अजून तयार नाही आहे. तर आधी माझा करतो आणि मग तुझ्याला पाठवतो. काय सांगितलं देवतांना? तुझाच भक्त आहे, तो आधी माझा करतो आणि मग मी तुझ्याकडे त्याला पाठवतो. का? अहो साधं डोक्यात गणित घे की एखाद्याची ओटी भरायची झाली तर आपण तांदूळ त्यात किती घालतो? हा, चिमडभर. आता विजूभाऊंचं काल मुलाचा कोणाचा वाढदिवस होणार, काय होतं कोणाचं? काय होतं? वाढदिवस. चौक तुम्ही भरला का नाही? तांदूळ किती बाहेर बघा, ओंजे बसवा नसतील. दाड धर्म माहीत नाही आपल्याला. काय माहीत नाही? मी नेहमी सांगतो निसर्गाचा नियम आहे. आंब्याच्या झाडाला 100 आंबे लागले तर 100 आंबे तुम्हाला खायला मिळणार नाहीत. 25 तुम्हाला आंबे खायला मिळतील. 75 आंबे पक्षी पार पडला झडून जातील. 25 तुम्हाला मिळतील. तुम्ही जरी ओंजळभर नाही घातलं तरी तो काढून घेणार.
काय सांगितलं? तुम्ही नका घालू. 100 वर्ष आयुष्य कटाकटी. किती? पण तोरा किती? हा, आज 1000 वर्षाची जी मझार आहे ती तुम्हाला आजही दुवा देते. तुम्हाला ती कोण आहे माहीत नाही, तुम्हाला ती विभूती काय ते माहीत नाहीत, पण त्यांना ही लेकरू काय ते माहीत आहे. काय सांगितलं? मला एकदाच सांगितलं होतं वाक्य कुलकर्णी. काय वाक्य सांगितलं मला? की गुरुवार रविवार तुला कामकाज करायचं आहे. काय सांगितलं वर्षा वाक्य? करायचं आहे. कुठे लिहून ठेवलेलं नाही बॉन्ड? कुठे बॉन्ड लिहून ठेवलं आहे का? पण तुम्ही चूक दाखवून द्या माझी. तुम्ही फक्त वेगवेगळे येता. रविवारी कोण असेल, गुरुवारी कोण असेल, तुमच्यात खंडितपणा असेल, पण गुरु म्हणून माझ्यात तुम्ही खंडितपणा दाखवू शकाल का? कारण मी ते गुरुनं वचन दिले की हे जोपर्यंत शरीर आहे तुझ्याकरताच जगणार. काय शरीर वचन दिलं गुरूंना? कुलकर्णी वचन गुरूंना काय दिलं? हे जोपर्यंत शरीर आहे हे तुझ्याकरताच जगणार आणि तुझ्या नियमानुसार चालणार. मी जर 10 वाजता उठलो तुम्हाला कोण नको म्हणणार आहे का? पण तुमच्या पुढे जी माझी ओळख आहे ही माझी ओळख नाही आहे, ख्वाजा साहेबांची ओळख आहे. तुम्ही जी शाबासकी मला द्याल, दादा तुम्ही तुमचं काम, तुम्ही माझं काम केलं, हे मी काम नाही केलं वर्षा, हे काम कोणी केलं? ख्वाजा साहेबांनी काम केलं. ती तुम्ही जाणीव करून घ्या. मी एक माध्यम आहे. काय सांगितलं? मी एक माध्यम आहे. मला ज्ञान आहे की ते काम कसं करून घेतात, म्हणून तुम्ही मला मानता. तुमची कामं होतात म्हणून तुम्ही मला मानता का नाही सचिन? तुमची जर कामं झाली नाही तुम्ही काय कराल? ज्या मुखातून आनंदाचे शब्द वापरताय त्या मुखातून दुःखाचे शब्द वापराल, याची मला पूर्णतः जाणीव आहे का नाही? पण हे जे अवली आहेत, कोण? जिराणी बाबा. लेकरू कसं जरी असलं, काय सांगितलं, तरी ते काय करतात? मांडीवर घाण केली म्हणून आई पोरगं टाकून देत नाही, घाण साफ करते आणि पुन्हा पोराला मांडीवर घेते. तो दुवा त्याने आम्हाला सांगितला, येणारा भक्त कसाही असू देत त्याला जवळ कर. काय सांगितलं? त्याला जवळ करायचं. एक दिवस येईल की त्याला जाणीव होईल की तो काय करतोय. मग काय लोकांना वर्ष लागल, काय लोकांना 10 वर्ष लागल, काय लोकांचं 60 वर्ष जाईल, काय लोकांना 2-3 जन्म घ्यायला लागतील, काही हरकत नाही. पण एक दिवस येईल की त्याला जाणीव होईल की माझा जन्म कुणासाठी आहे. मी तुम्हाला एक गणित सांगतो, सोपं सुंदर गणित आहे. तुम्ही पाणी पिता का नाही? आत्ता पाणी कुठलं पिता तुम्ही? घरातलं पाणी नाही पित, नदीचं पाणी पिता. हां, नदीचं पाणी पिता. ते तुमच्या घरापर्यंत पोचण्याचं काम काही यंत्रणेने केलं जातं. ते पुन्हा पाणी, सांडपाणी या मार्गातून पुन्हा नदीलाच जातं. कुठे जातं? तुम्ही शेतात पाणी पाजा, घरी पाणी वापरा, हे जातं पाणी कुठे? शेवटी नदीला जातं. नदीमध्ये निसर्ग फिल्टर करतो, निसर्ग फिल्टर करतो आणि पुन्हा पाणी तुम्हाला प्यायला मिळतं. जसं नदीच्या प्रेमाला अंत नाही तसं ख्वाजांच्या प्रेमाला अंत नाही. आणि जसं पाणी आपण घाण करतोय तसं आपण गुरुशक्तीचा अपव्यय करतोय. काय सांगितलं? का अपव्यय करतोय?
केवळ अज्ञानामुळे करतोय. तुम्हाला जर ज्ञान झालं की माझ्यासाठी ह्या विभूती किती कष्ट घेत आहेत, तुम्ही चुकणारच नाही. पण तुम्ही अजून मानवी नात्यात अडकून पडलाय. अडकून कुठं पडलाय? तुम्ही जर कधी तिथं बगदादला गेला ना, माणसं रडतात, डोके आपडतात त्या मजारीसमोर, कपाळ मुखश्रोत्राचं करून घेतात की ख्वाजा मुक्त करा आम्हाला ह्यातनं, सहन होत नाही आता आम्हाला हा जन्म, तुझ्या चरणी आम्हाला घे. लक्षात आलं का? कारण त्यांच्यापाशी जाणं सुद्धा सर्वसामान्य गोष्ट नाही आहे. माझ्यापाशी येणं सुद्धा साधी गोष्ट नाही आहे. काय सांगितलं? का नाही सांगा बरं? कारण तुमचं जर कर्म बदलणार असेल तरच तुम्ही माझ्यापर्यंत पोचणार आहे. आणि तुमचं कर्म जर तुम्हाला खाणार असेल, पोचणार नाही तुम्ही माझ्यापर्यंत. लक्षात आलं का? नेहमी डोक्यात वाक्य ठेवायचं, प्रकाशामध्ये अंधार राहत नाही. काय सांगितलं? अंधार राहत नाही, पण अंधारामध्ये प्रकाश होता येत नाही. तुम्ही अंधारामध्ये जर एक मेणबत्ती जरी लावली तरी मेणबत्ती काय आहे ते दाखवून तुम्हाला देईल. ती प्रकाश जो असेल, प्रकाश आला की अंधार गेला. तसं गुरुतत्व हे प्रकाश आहे. गुरुतत्व काय? आणि जीवन तुमचं काय आहे? अंधार. काही कळत नाही, उद्या काय माहीत नाही, काल काय केलं कुणास ठाऊक, कुणाकरता केलं काहीच कल्पना नाही. दिवस कालचा गेला, उद्याचा येणार आहे, आजचा चाललाय, अंधार नाही सगळं. प्रकाश कधी येणार? जिवंत गुरु भेट झाली तरच. काय सांगितलं? तुम्हाला ख्वाजा जिलानीपर्यंत पोचता येणार आहे का? नाही. म्हणून माझ्यासारख्या माध्यमाची त्यांनी तयारी करून ठेवली, ही जिवंत गुरु भेट. आज मी माझ्या मुखातून नाव कुणाचं घेतोय? ख्वाजा साहेबांचं नाव घेतोय. तुम्हाला जाणीव काय करून देतोय? त्यांचा दुवा. तुमचं विचार, समाजातील लोकांचे विचार आणि ख्वाजा साहेबांचा सिद्धांत फार मोठा अंतर आहे. काय सांगितलं? फार मोठा अंतर. का अंतर आहे? अरे गुरु कळायला सुद्धा आयुष्य जात आहे माणसाचं. मग गुरु मिळाला आयुष्य किती लागतं घ्यायला? एका जन्माचं काम आहे वर्षा. आता ठरवलंस तू बगदादला जायचं, तुला शक्य होणार आहे का तुला? का? एक तर तुझ्या मनाची तयारी पाहिजे, दुसरी तुझ्या कर्माची तयारी पाहिजे तिथपर्यंत पोचवण्याची. तुला एक मनाची तयारी पाहिजे काय आजी, आणि दुसरं काय पाहिजे? कर्माची तयारी पाहिजे तिथपर्यंत मला पोचवायची. म्हणून बाबाने विनंती मी अशी केली कि ये दोनों जहां के मालिक तेरे पास आदमी आते आते कितने जन्म जाएंगे पता नहीं चलेगा, तो तू दुआ मुझे दे और मैं मेरे पास जो शागिर्द आएंगे उनको दुआ दे के उनको बुलाऊंगा. काय सांगितलं? यालाच गुरुशक्ती म्हणायची. डोक्यावर गेलं का? तुम्ही जेव्हा इथे डोकं टेकता का नाही वर्षा, काय करता? डोकं टेकता ना, पोचतंय कुठं? बगदाद. कुठं पोचतंय? तुम्हाला वाटते कुठं पोचतंय? इथं दादात, डोकं बाहेर. हे समजायला तुम्हाला किती वर्ष गेली आत्ता माझ्यापाशी येऊन? एक फुल तुम्ही चढवता या ठिकाणी, ते पोचतंय कुठं? ख्वाजा साहेबांच्या चरणापाशी पोचते.
विजयभाऊचं ज्ञान होतं का आतापर्यंत? फुलं तुम्ही चढवताय की, हार तुम्ही घालताय की, पण हे पोचतात कुठं हार? जर विडा त्यांच्या आज्ञेने चाललेला आहे, विडा त्यांच्या चरणापर्यंत पोचतोय, तर तुमची सगळी सेवा जाते कुठं? कार्याचे या सूत्रधार ते मोहम्मद जिलानी काय सांगितलं? जिलानी. आणि 1000 इसवी सन आणि मधी संत महंत किती होऊन गेले आत्तापर्यंत, आणि ते आजही जिवंत आहेत. काय सांगितलं? आज आज विचार करा, तुमच्या आसपास एखादी कबर असेल कोणाची, एखादी व्यक्ती गेली असेल, तर तुम्हाला 50 वर्षात तो व्यक्ती घायला आणतो. तुम्ही त्याला पितर म्हणता. घाईला आणतो. का घाईला आणतो माहिती आहे का वर्षा? कारण त्याच्या जीवनात फक्त स्वार्थच असतो, मरेपर्यंत स्वार्थ. मग मेल्यानंतर परमार्थ घेता येईल का? स्वार्थच राहणार. मग छोटे उदाहरण सांगतो, तेवढं मला समजेल. बाळाला आईचं दूध किती महत्वाचं आहे? हा आत्या, असं कोण बाळ आहे का की बिना आईच्या दुधाचं काय मोठं झालं? शोधा. प्रत्येक बाळाला आईचं दूध प्रिय आहे का नाही? आहे ना. आता गणित सांगतो, समजून घ्या. पेशीमध्ये कार्य कसं चालू असतं? वर्षामध्ये 1 महिना असतो रोजाचा. काय असतो? असतो रोजाचा 1 महिना असतो. तुमच्या कानाविषयी असतील तर त्यावेळेस नियम काय असतात? सूर्य उगवल्यापासून सूर्यास्तापर्यंत अन्न खायचं नाही, हा नियम आहे. हा घ्यायचं नाही. मोहम्मद जिलानी बाबांचा जन्म झाला, आणि जन्म होऊन काही महिने गेल्यानंतर तो रोजाचा महिना आला. पहाटे 5 वाजता त्याने आईचं दूध ग्रहण केलं, आणि ज्यावेळेस सूर्य उदय सुरू झाला त्यापासून सूर्यास्तापर्यंत त्याने दूध आईचं पिलंच नाही. पोरगं दूध का पित नाही म्हणून तत्कालीन ते ऋषी वगैरे आपण जे म्हणतो त्यांच्याकडे फिरत गेली आई, आम्हाला पोरगं पिणं झाले. आणि सूर्यास्त झाल्यानंतर पुन्हा प्यायला लागला. असं 1-2 दिवस झाल्यानंतर त्या गावचे जे फकीर होते त्यांनी सांगितलं, हे अल्लाह का नेक बंदा है. काय सांगितलं? जब तक रोजा चलेगा ये दिन का दूध नहीं पिएगा. आई साहेब, आज आपलं बाळ दिवसभर 8 तास जर दूध पित नसेल तर त्या बाळाची अवस्था काय होईल? हा, आणि दुनिया सलाम का करते? जन्मतः हा गुण त्यांच्या बॉडीमध्ये होता की अल्लाच्या नियमानं जायचं. तिथपर्यंत तुम्ही पोचू शकाल? 1 महिना म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. 1 महिना. आणि दुधाचा शरीरावर परिणाम किती राहतो माहिती आहे का? जास्तीत जास्त 4 तास. 4 तासांना पुरा दूध फिडिंग आईला द्यावंच लागतं बाळाला. मग हे जर आज बगदादी जिलानी बाबा सूर्य उदयापूर्वी दूध पित असतील आणि सूर्यास्तानंतर दूध पित असतील तर मधले जे 8-10 तास आहे तुमचे काय असतील ते कधी विचार केला? डोक्याचा बुद्धीचा विषय घेतला? अशा विभूतींच्या पशी डोकं टेकायचं तुमचं भाग्य आहे. काय म्हणलं पाहिजे? स्वतः नियमात आहेत
आणि तुम्हाला नियम शिकवतायत. काय सांगितलं? तुम्ही म्हणणार काय, अरे तुम्ही आम्हाला नियम सांगता, तुम्ही नियम पाळताय का? मी समजा जर मी नियम पाळत नसतो आणि तुम्हाला जर नुसते नियम घातले असते, तुम्ही काय म्हणणार? दादा काही नियम पाळत नाही, तर आपल्याला सगळे नियम घालतायत. जन्माला आलेलं बाळ की ज्याला विश्व काय माहीत नाही, ते जर बाळ अशा पद्धतीने जीवन जगत असेल, हा, अरे त्यांच्या नुसत्या नाव काढलं, जरी नाव म्हणतोय मी, या जिलानी साहेब हा शब्द जरी नुसते तुम्ही उच्चारला तरी बाधा पळून गेल्या पाहिजेत. काय सांगितलं? नुसतं नाव काढलं तरी. तो फोटो आहे बघा यांचा, बगदाद याला या ठिकाणी कोपऱ्यामध्ये चौकोन असा आहे. आपण बघा, आपण त्यांना प्राप्त करू शकत नाही, त्यांनी स्वतःहून गुरु भक्ताला काय केलं? जवळ केलं. मग कुलकर्णी आता कसं आलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे? मी सांगू तुम्हाला, आपल्यात कमतरता असल्यामुळे आपली प्रगती नाही. प्रगती का नाही? आणि कमतरता सांगणारा कोणतरी पाहिजे, ते सुधारणा होणार नाही. तुम्हाला काही कमी पडणार नाही आयुष्यात, पण एक करा, तर तो सोडू नका. काय सांगितलं? काही कमी पडणार नाही तुम्हाला. असे एक एक अवलिया ह्या कार्यात आहेत. आज फक्त विषय मी कुठला घेतोय? सूत्रधार कार्याची. पूर्वी कसं असायचं, कधी लोक यायची, कधी कामकाज व्हायची, कधी विषय बघायचो. बाबांनी सांगून टाकलं, तुझं महत्व लोकांना कळलं पाहिजे आणि माझंही महत्व लोकांना कळलं पाहिजे. काय सांगितलं? नवीन पहिला भक्त असेल ना, असेल तेव्हा वेलकम, पण तो भक्त एकदा दोनदा येऊन गेल्यानंतर त्याला ही रचना त्याला समजली पाहिजे. 1000 माणसांना ते हरकत नाही, 10 माणसं येऊ देत, त्यांचं कल्याण करायचं. अन्यथा काय होईल? आजची अवस्था अशी आहे की मुलं आई बापाला विचारत नाहीत. का विचारत नाहीत? आई बापांचा लाड असतो. हा बाप आहे ना माझा, हा लाड करतो पण नियमानं करतो. काय सांगितलं? लाड आहेच की, पण नियमाचा लाड आहे. तुमच्यावर कुठलंही संकट येऊ देत, त्यातून तुम्हाला बाहेर काढणार. आता सचिन, अतिशय महत्त्वाचा विषय आहे. भारतामध्ये असणाऱ्या सगळ्या दर्ग्यांचा हा बाप आहे. काय सांगितलं? भारतात जितके जितके दर्गे आज आहेत, यांची निर्मिती ख्वाजा जिलानी बाबांच्या मुळेच झाली. मग तुमच्या गावापर्यंत पीर असतील तिथपर्यंत इतकंच काय, हे मुघल साम्राज्य सगळं जे आहे ह्यांच्या आशीर्वादानंच उभं राहिलं होतं. हा, पण यांच्या काही चुकीमुळं ते पुन्हा कायमात नाही गेलं. आज तुम्ही जे देवतेला कोंबडं बकरं अर्पण करताय ना, ते सुद्धा यांच्या काही काळातच घडलेल्या गोष्टी आहेत. कारण हे हल्लीचे सगळे 1000 वर्षांचा सगळा खेळ आहे सगळा. काय मिळतंय आपल्याला आणि काय आपल्याला सांभाळायचंय. आणि त्यांचा पहिला शिष्य जर कोण असेल भारतातला, तर अजमेर शरीफ बाबा, की ज्याला 3दा गेल्यानंतर एक मक्का दर्शन आहे. भारतात सगळ्यात महत्त्वाचं स्थान मानलं जातं कुठलं? अजमेर शरीफ बाबा. अजमेर शरीफ बाबा हा
हे जे आहेत हे जिलानी बाबांचे परम शिष्य. जेव्हा जिलानी बाबांनी ह्यांना विचारलं शरीफ बाबांना की मला जो डोक्यावर पाय ठेवायचं म्हटले, काय सांगितलं? परीक्षा घेतली. कुणी? जिलानी बाबांनी. म्हणजे मला डोक्यावर पाय ठेवायचं. डोक्यावर पाय ठेवलं तर काय होणार? आता मी जर डोक्यावर तुमच्या जर पाय ठेवला, तुमची अवस्था काय होईल? ते म्हणजे डोक्यावर काय, डोळ्यावर पाय ठेवा, अंगावर कुठेही पाय ठेवायचं. हे सगळं शरीर तुमचं आहे म्हणजे, हे संपूर्ण शरीर तुमचं आहे. तुम्ही पाय तिथं पाय ठेवा. हे वाक्य त्यांना आवडलं आणि त्यांनी तिथं घोषित केलं, भारतातला राजा तू होशील, हिंदुस्थानाचा जो राजा होशील. आणि इकडे जो अजमेर तुझा दर्गा उभा राहिला आज शरीफ बाबांचा, आज ते राजा म्हणून तिथं कार्य करतात. ही नावं कोणाला माहीत नसतील आज. काय सचिन, नावं ते माहीत आहेत का? आता तुम्ही मला सांगा कुलकर्णी, प्राप्त करण्यासाठी शिल्लक काय राहिलं? काय सांगितलं? काय राहिलं? काय शिल्लक राहिलं? तुम्हाला फक्त मला प्राप्त करता आलं पाहिजे. काय प्राप्त करता आलं पाहिजे? गुरुतत्व तुम्हाला प्राप्त करता आलं पाहिजे. तुम्ही तर गुरुतत्व प्राप्त केलं तर काय होईल? गुरुकृपेत सगळं आलं. हे गुरुकृपेविना मुक्ती साध्य नाही रे. काय सांगितलं? नेहमी डोक्यात विचार ठेवायचा. मी तुम्हाला दुधाचा प्रसंग सांगितला ना, नेहमी त्याचा डोक्यात ठेवायचा विषय हा की गुरु काय आहेत, गुरु कसं बनावं लागतं. उद्या तुम्ही एखाद्याला घोषित गुरु केलं तर काय उपयोग आहे? त्या रक्तात भिनलं गेलं पाहिजे. कुठं पाहिजे? म्हणून मी सामान्य तुमच्या ह्या समाजातल्या गुरुंना गुरु मानत नाही. त्या अर्थी मानत नाही. कुठल्या अर्थी मानत नाही? ते गुरु म्हणून काय आज कार्य करत असतील, पण स्टेप आहेत. काय सांगितलं? स्टेप आहेत. त्यास जेव्हा स्टेपनं तुम्ही जेव्हा जाल, अहो उठलं की पोरगं म्हणते खायला दे, आपण त्यातनंच गेलोय. तुम्हाला म्हणजे चहा तशीच न उठायचं नाही, तुमची अवस्था काय होईल? हां, मग ते लहान बाळ की ज्याला विश्व माहीत नाही, ते जर आज म्हणतंय दूध पिणार नाही, छान बघितल्याशिवाय. कधीतरी त्यांनी योग आणावा तुम्हाला भक्तांना त्याच्या दर्शनाचा, आणि तुम्ही कार्यात टिकून राहावं हे त्यांच्याची मी प्रार्थना करतो. हा विषय थांबवतो. सच्चिदानंद गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. आजचा विषय हाजी हजरत ख्वाजा.